नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मास्टर टीचर ह्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर मी असं म्हणेल की नवीन अपडेट मिळण्यासाठी नवीन गोष्टीचे जे मार्क्सचे असतील, टेट असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्या संदर्भातल्या तयारीसाठीचे व्हिडिओ याच्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी नवीन असाल तर मास्टर टीचर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एक 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, छोटासा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओतनं मी एक जी मागच्या मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांमध्ये एक अफवा पसरवली जातीये की कट ऑफ 130च्या वर जाणार का. टेट 2025चा काल निकाल लागला. खूप चांगले मार्क आलेत विद्यार्थ्यांना. बऱ्यापैकी विद्यार्थी आपले म्हणजे खूप चांगले मार्क घेऊन यशस्वी झालेत. पण एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातंय काही लोकांकडनं. नोईंगली अननोईंगली मला नाही माहिती ते अवेअर आहे, ते जाणून बुजून असं करताय का त्यांच्या नॉलेजमध्ये नाही म्हणून तसं करताय माहित नाही. पण अशा टाईपचं एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातंय की कट ऑफ 130च्या वर जाणार. आणि ह्या विषयावर मी काल बऱ्यापैकी बोललो होतो की कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप सोपं काम नाही. कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप डिपेंड करतं जागा किती येणार आहेत, कशा पद्धतीच्या येणार आहे, कोणत्या कॅटेगरीच्या किती येणार आहे, कोणत्या वर्गाच्या किती येणार आहे, बरेच फॅक्टर आहेत. तरी पण बरेच जण ह्या पद्धतीची अफवा पसरवताय विद्यार्थी वर्गामध्ये. विद्यार्थी वर्गामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. म्हणून छोटंसं क्लॅरिफिकेशन, एक मॅथेमॅटिकल आकडेवारी घेऊन थोडीशी समोर आलोय आणि त्या मॅथेमॅटिकल आकडेवारीचा बेस घेऊन मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यात किती तथ्य आहे नेमकं, जे 130च्या वर जाणार म्हणताय त्यात नेमकं तथ्य किती हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1 मिनिट छोटंसं प्रमोशन करतोय. प्रमोशन अशा पद्धतीचं, जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल, तुम्ही किंवा तुमचे मित्रमंडळी टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपण टीईटीची बॅच आपल्याकडे आहे. टीईटी पेपर 1, पेपर 2, पेपर 1 आणि 2 अशा पद्धतीची बॅच आहे. ही टीम आहे त्यासाठीची. मी स्वतः गणित घेतोय त्या बॅचमध्ये, मानसशास्त्र आशफाक शेख घेत आहे आणि बाकी अबूज पाटील सर, गणेश कर्डिले सर, जी आपली टेटची टीम होती, ज्या टीमनं टेटच्या रिझल्टमध्ये धुमाकूळ घातला, ज्या टीमनं टेटचा रिझल्ट एवढ्या चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आणण्यामध्ये ज्या टीमचा वाटा होता, तीच ही सर्व काही टीम आहे. टीईटीची बॅच आहे. केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी करणारे तुमचे काही शिक्षक मित्रमंडळी असतील तर त्यांच्यासाठीचे सुद्धा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. पूर्ण बॅचेस आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि सरळ सेवा आणि तलाठी भरतीची जर तयारी करत असाल, टीईटी आणि केंद्र प्रमुखची बॅच ही मास्टर टीचर ह्याच प्लॅटफॉर्मवर आहे. पण सरळ सेवा किंवा तलाठी भरतीची जर तयारी करत असाल तर विजयश्री बॅच ही व्हीएम ॲपवर आहे, विद्यार्थी मित्र ॲप, जे तुम्ही प्ले स्टोअरवर व्हीएम ॲप म्हणून सर्च करू शकता. तिथे ह्या बॅचेस अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव विद्यार्थी जे आपला सर्व विद्यार्थी मित्रमंडळाच्या आग्रह असतो ही बॅच आपण चालू केली. बालाभैया इंग्लिशसाठी याच्यात आपल्या सोबत आहेत आणि बाकी सगळी शिवास्तर मराठीसाठी सोबत आहे आणि बाकी सगळी जी आपली टेटची टीम होती तीच सगळी टीम आहे. विजयश्री बॅच तलाठीसाठी, सरळ सेवेसाठी जर पूर्ण सरळ सेवा कंबाईन सरळ सेवा सगळ्या परीक्षांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी कर्ण बॅच आणि पुन्हा तीच टीम आहे. जर जे कोणी तुमचे मित्रमंडळी तलाठी, टीईटी, केंद्र प्रमुख ह्या परीक्षांची तयारी करत असाल आणि तुम्हाला असं वाटतं की म्हणजे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म, मास्टर टीचरचे शिक्षक लोक ह्या परीक्षांना चांगला न्याय देऊ शकता, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ह्या बॅचेस रिकमेंड करू शकता. तलाठी आणि सरळ सेवेची बॅच व्हीएम ॲपवर आहे, विद्यार्थी मित्र ॲपवर आहे आणि टीईटी शिक्षक भरती रिलेटेड ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या मास्टर टीचर ह्या ॲपवर आहेत. त्या दोन्ही ॲपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ठीक आहे, तर महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतो. सध्या ह्या सगळ्या बॅचेसवर जुन्या मास्टर टीचरच्या विद्यार्थ्यांना जर समजा तलाठी सरळ सेवा बॅच परचेस करायची असेल तर त्यांच्यासाठी 30% डिस्काउंट आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी 15%चा डिस्काउंट आहे. ठीक आहे, आवर्त घेतो, महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालतो. ठीक आहे, एक मी थोडासा छोटासा टेबल बनवलाय. टेबल कशा पद्धतीचा बनवलाय की 180 ह्या टेबलला धरून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कट ऑफ खरंच 130च्या वर जाणार आहे का. ह्या टेबल म्हणजे स्टॅटिस्टिकल, मी मॅथमॅटिक्सचा शिक्षक आहे, मी रिझनिंगचा शिक्षक आहे, तर मी लॉजिकलीच बोलेन. लॉजिकल फॅक्टर समोर ठेवूनच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जी लिस्ट आपण बघितली काल, जी लिस्ट आली त्याच्यामध्ये 180च्या वर मार्क असणारे 12 विद्यार्थी टोटल, ज्यांना 180च्या वर मार्क आहे. 170 ते 179च्या दरम्यान 106 विद्यार्थी, 160 ते 169च्या दरम्यान 441 विद्यार्थी, 150 ते 159च्या दरम्यान 1113 विद्यार्थी, 140 ते 149च्या दरम्यान 2979 विद्यार्थी, 130 ते 139च्या दरम्यान हे 6669, असे इथं 13,000, इथं 22,000, इथं 29,000 अशा पद्धतीने आहे. आता काही जणांनी काय केलं की ज्यांचं असं म्हणणं आहे की कट ऑफ 130च्या वर जाईल. आता याला मी थोडंसं आणखी स्टॅटिस्टिकल थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी बघितलं की 180च्या वर किती विद्यार्थी, टोटल 12. आता 170च्या वर, मग 170च्या वर म्हणजे त्याच्यात मग 180च्या वरचे पण आले बरं का.
170च्या वर म्हणलं म्हणजे ते 180च्या वरचे पण त्याच्यात आले. मग हे 118 कसे आले? ते 118, 106 आणि 112 मिळून 106 आणि 112 मिळून 118 आले. मग आता मी म्हटलं 160च्या वर, मग 160च्या वर म्हणजे हे सगळेच आले त्याच्यात, हे सगळेच 160च्या वर आहे, असे मिळून 559 झाले. त्याच्यानंतर समजा आपण म्हणलं की 150च्या वर, 150च्या वर म्हणल्यानंतर हे सगळे त्याच्यात आले, हे 150च्या वरचेच आहेत ना सगळे, असे मिळून 1672 झाले. मग आता सगळे जर मला म्हणायचं झाले 140च्या वर, तर मग हे सगळे त्याच्यामध्ये आले, असे मिळून 4651 झाले. बरं का, समजून घ्या व्यवस्थित. 130च्या वर, 130च्या वर म्हणल्यानंतर एवढे सगळे आले त्याच्यामध्ये, मग असे म्हणून 11,320 विद्यार्थी झाले. म्हणजे आता हे झाले 130च्या वरचे विद्यार्थी. आता काही जणांनी जे थेरॉटिकल बेस मांडलाय की कट ऑफ 130च्या वर जाणार, त्यांनी हा अशा पद्धतीचा बेस मांडलाय थोडासा, की कट ऑफ 130च्या वर कसा जाऊ शकतो? जागा निघतील 10-11 हजार, असं त्यांचं मत आहे, 10-11 हजार जागा निघतील आणि 130च्या वरच 11,000 विद्यार्थी आहे. मग 130च्या वरच 11,000 विद्यार्थी आहेत, 130च्या वरचेच लोक लागणार आहे, बाकीचे लोक लागणार नाहीयेत. पण हे थोडंसं फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे. हे खूपच जनरलाइज स्टेटमेंट झालं. जनरलाइज म्हणजे ह्या 11,000पैकी प्रायमरी वाले किती? बरोबर आहे. ह्या 11,000पैकी सेकंडरी वाले किती? ह्या 11,000पैकी 9 ते 10 वाले किती? 11-12 वाले किती? टीईटी पेपर 1 पेपर 2 वाले किती? कॅटेगरी वाले किती? ह्या कॅटेगरीचे किती? त्या कॅटेगरीचे किती? हा सगळा डेटा इथं नाहीच, तो बेस याच्यामध्ये नाहीच आहे. मग हे जे काही अर्ध सत्य आहे मित्रांनो, हे 11,000 जागा म्हणजे 130च्या वर 11,000 विद्यार्थी आहेत आणि जागा तेवढ्याच निघतील जवळपास आणि मग सिलेक्शन होऊन जाईल, मग तेवढ्याच वर कट ऑफ लागेल. हे अर्ध सत्य आहे, हे पूर्ण सत्य नाहीये. म्हणजे त्या बाबतीमध्ये मी असं म्हणेल की उगाच ज्या लोकांना 120च्या दरम्यान मार्क पडले, मी असं म्हणेल 120 ते 130च्या दरम्यान मार्क पडले काही लोकांना, पण जर समजा त्याचा टीईटी पेपर 1 पण पास आहे, टीईटी पेपर 2 पण पास आहे, डीएड पण आहे, बीएड पण आहे, हे सगळं क्वालिफिकेशन त्याच्याकडे आहे, तर मग त्याच्यासाठी नंबर ऑफ जागेच्या अपॉर्च्युनिटी पण जास्त आहेत. बरोबर आहे. एखाद्याकडे समजा फक्त एखाद्याला 150च्या वर मार्क पडले, पण त्याचं टीईटी नाहीये, पेपर 1 नाहीये, पेपर 2 नाहीये, तो फक्त बीएड आहे, तो फक्त 9 ते 10 साठीच अवेलेबल आहे. त्याच्यासाठी जागेच्या अपॉर्च्युनिटी पण कमी आहे. हे फॅक्टर पण लक्षात घ्यावे लागतील ना. नुसतं डायरेक्ट नंबर काउंट करायचा आणि त्याच्यावरनं उत्तर काढायचं म्हणजे हे थोडंसं गणित कच्चं आहे भावांनो, आपलं गणित कच्चं म्हणावं लागेल तशा लोकांचं, कारण हे गणित एवढं डायरेक्ट नाहीये. शिक्षक भरती ही जगातली सर्वात किचकट भरती मी असं मानतो, कारण त्याच्यात खूप मोठे पॅरामीटर आहेत. प्रायमरी, सेकंडरी, त्याच्यात पुन्हा सेकंडरीमध्ये सब्जेक्ट, प्रायमरीमध्ये नाही सब्जेक्ट, पण 9 ते 10 मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट, 11 ते 12 मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्टच्या जागा किती, संस्थेच्या जागा किती, त्याच्यात पुन्हा 1 ते 10चा रेशो, 100 पॅरामीटर आहेत. 100 पॅरामीटर आहेत वेगवेगळे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ज्यांना 120 ते 130च्या दरम्यान मार्क पडले, 110च्या दरम्यान मार्क पडले, त्यांच्या सुद्धा होप्स आहेत मी असं म्हणेल. हा, जागा जास्त निघाल्या पाहिजे, चांगल्या होप्स आहेत. जागा कमी निघाल्यानंतर थोड्याफार मी असं म्हणेल की मग तुम्ही जर म्हणसाल तुमचं प्रिडिक्शन काय कट ऑफचं, मी असं म्हणेल की माझं कट ऑफचं प्रिडिक्शन जे 110च्या वर, म्हणजे 110-115च्या वर. मी काल पण तुम्हाला बोललो होतो की मागच्या वर्षीचा कट ऑफ जवळपास 100च्या वर गेला होता, या वर्षी जवळपास 10-15 मार्काने वाढेल, कारण मार्क सगळ्यांना मागच्या वेळेस आयबीपीएस नोंद नव्हतं लोकांना, ह्यावेळेस आयबीपीएस नोंद होतं, त्याच्यामुळे तयारी पण चांगली होती, त्याच्यामुळे कट ऑफ थोडासा बाय नॅचरल वाढणारच होता. तो 10-15 मार्काने वाढेल मागच्या वर्षीच्या तुलनेत. मागच्या वर्षी इतक्या जागा निघाल्या, तर जागा जास्त निघाल्या तर कट ऑफ कमी होईल, जागा कमी निघाल्यात कट ऑफ वाढेल. मग ते सगळं गणित अवेलेबल आहे, सगळं गणित अवलंबून आहे ह्या नुसत्या ह्या आकडेवारीवर नाही, तर आकडेवारी सगळ्यात महत्वाची आणि जास्तीत जास्त महत्वाची म्हणजे जागा किती निघतात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि तुमचं क्वालिफिकेशन नेमकं तुमच्यासाठी किती जागा अवेलेबल आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही टीईटी पेपर, तुमचं डीएड पण आहे, बीएड पण आहे, टीईटी पेपर 1 पण आहे, पेपर 2 पण आहे, तुमचं क्वालिफिकेशन डीएड, तुम्ही प्रायमरीसाठी पण अवेलेबल आहात, सेकंडरीसाठी पण अवेलेबल आहात, 9 ते 10 साठी पण अवेलेबल आहात, 11 ते 12 साठी पण अवेलेबल आहे, तुमच्यासाठी सगळ्या जागा अवेलेबल आहे. तुमचा कट ऑफ बाय नॅचरल कमी होईल, तुम्हाला जास्त अपॉर्च्युनिटी भेटतील. म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन, तुमच्या जागा, तुमचा सब्जेक्ट हे सगळे मॅटर करणार आहेत. तर 130च्या वर ह्या अफवाला बळी पडू नका. मग आता तुम्ही म्हणाल सर काय पुढच्या प्रोसेस, त्या पुढच्या प्रोसेस येतीलच, पुढच्या प्रोसेस रहमान सर त्या बाबतीत गाईड करतीलच. मी फक्त मॅथचा शिक्षक म्हणून मी ह्या पद्धतीनं थोडंसं तुम्हाला एक आकडेवारी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या प्रोसेससाठी रहमान सर गाईड करतील, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ते सगळं काही करायचंय. पण सोबत मी एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्याला मी प्रॉपरली गाईड केलं पाहिजे. त्याच्यासाठी असं म्हणेल की विद्यार्थ्यांनी सोबत इतर परीक्षांची तयारी केली पाहिजे, तुमचं क्वालिफिकेशन अपडेट केलं पाहिजे. जर तुम्ही टीईटी पेपर पास नसाल तर टीईटी पास करून घेतलं पाहिजे,
पाहिजे, सीटीटी पास नसाल तर करून घेतलं पाहिजे. इतर स्पर्धा परीक्षांच्या ज्या सरळ सेवाच्या माध्यमातून इतर परीक्षांच्या ज्या होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये त्या परीक्षांची पण तयारी केली पाहिजे, कारण त्यांना आपण अपडेट राहतो. जर समजा मी 4 महिने अभ्यास केला आणि 4 महिने गॅप घेतला तर मग नंतर पुन्हा अभ्यासात 0 पासून चालू करावा लागतो. तर अभ्यासात गॅप पडू देऊ नका. पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करा, पण अभ्यासात गॅप पडू देऊ नका. सगळ्या परीक्षा ज्या काही होतात ते तुमच्या आजूबाजूला ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात आणि टेट सारखाच परीक्षांचा जर अभ्यासक्रम असेल तर त्या परीक्षा सुद्धा द्या. त्या परीक्षांचा अभ्यास करत राहा, जेणेकरून पुढच्या वर्षी जर असं झालं की समजा शासनाने असा निर्णय घेतला की समजा आम्हाला ह्या वर्षी पुन्हा टेट घ्यायची आहे, मग आपण कंटिन्यू तयारी राहील आपली. तर तयारी चालू ठेवा, अफवांना बळी पडू नका, एवढंच मी म्हणेन. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन, ज्यांना बॅचेस परचेस करायचे आहे तर टीईटी साठीच्या बॅचेस असतील तर टीईटी किंवा केंद्र प्रमुख शिक्षक भरती रिलेटेड बॅचेससाठी मास्टर टीचर आणि तलाठी किंवा सरळ सेवेच्या बॅचेससाठी व्हीएम ॲप, दोन्ही ॲपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही चांगले शिक्षक आहोत, आम्ही चांगलं गाईड करू शकतो त्या परीक्षांसाठी, तर हे तुमच्या मैत्रिणीपर्यंत हे नक्की पोहोचवा. थांबतो. पुढचा एक आणखी व्हिडिओ 5 मिनिटांमध्ये दुसरा एखादा व्हिडिओ की ज्याच्यात काही कॉमन डाऊट आहे त्याच्यावर वेगवेगळे छोटे छोटे 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ बनवतोय. चालेल. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.